राज्यात पुढच्या महिन्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष असला तरी आता जागा वाटपावरून महायुतीत तिन्ही पक्षात म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचा भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 असा फॉर्म्युला ठरलेला असताना आता त्यात बदल झाल्याचं कळतंय। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असं नवं सूत्र ठरल्याचं कळतंय। परंतु शिवसेना अजूनही जास्त जागांसाठी आग्रही आहे। एकनाथ शिंदेनी दिल्लीचा अचानक दौराही केलाय, तर राष्ट्रवादी सुद्धा असमाधानी असल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांचे फोन आणि भेटीगाठी सुरू आहेत। एकंदरीत कोणकोणत्या जागांवरून अजूनही महायुतीत वाद आहे, शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक होत कोणत्या जागावरती दावा केलाय, राष्ट्रवादीला एकच जागा मिळणार आहे ती कोणती, आणि विशेष म्हणजे अनेक नेते आपल्या लेकरांसाठी जोरदार फील्डिंग लावत आहेत। कोणते आहेत ते नेते हे सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महाराष्ट्रात 18 जूनला मतदान होणार आहे आणि 23 जूनला निकाल जाहीर होणार आहे। या 17 जागा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे म्हणजेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांचे सदस्य या जागांसाठी मतदान करणार आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीत हा सामना होणार आहे, परंतु महाविकास आघाडी कमालीची शांत आहे कारण त्यांचं संख्याबळ कमी आहे, तर या उलट महायुतीत मात्र जोरदार चुरस आहे। सहसा एखाद्या विधान परिषदेसाठी असणाऱ्या मतदारसंघात एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी जास्त असतात त्यांचाच उमेदवार निवडून येतो। मित्रपक्षातलं जागा वाटप त्यानुसार होतं, पण कधी कधी ही गणित काही वेगळी असतात। काही ठिकाणी पक्षांच्या संख्याबळात थोडेफार फरक असल्यानं 2 पक्ष एका जागेवर दावा सांगतात, तर काही ठिकाणी एखादा बडा नेता स्वतःला किंवा स्वतःच्या निकटवर्तीय कुणाला तरी आमदार करण्यासाठी आग्रही असतो। आणि सध्या अनेक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तेच चित्र दिसतंय। कोकणात सर्वाधिक संख्याबळ आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं, पण ती जागा महायुतीत पाहिजे आहे राष्ट्रवादीला, म्हणजे सुनील तटकरे यांना। आपला मुलगा अनिकेत तटकरे यांच्यासाठी तटकरेंनी त्यासाठी चांगलीच फील्डिंग लावली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या ते संपर्कात आहेत, पण शिवसेना आपला बालेकिल्ला असणारं कोकण सोडायला तयार नसल्याचं चित्र आहे। शिवसेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि माजी आमदार राजन साळवी या जागेसाठी उत्सुक असल्याचं कळतंय। त्यामुळे कोकणातल्या या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष होणार असल्याचं दिसतंय। आता ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याच्या शक्यता जास्त आहेत असं म्हटलं जातंय। तर पुण्यात चित्र वेगळं आहे। इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक वर्चस्व असणारं पक्ष आहे दादांची राष्ट्रवादी, आणि त्यांचं काहीसं खालोखाल भाजप येतं। इथं राष्ट्रवादीनं आपला दावा सांगितला आहे। राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत, तर भाजप या जागेसाठी कमालीचा आग्रही आहे। पुणे आपला बालेकिल्ला असून महानगरपालिकेत आपले सर्वाधिक सदस्य असल्याने जागा आपल्यालाच पाहिजे असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। महायुतीच्या नुकत्याच आलेल्या नव्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असल्याचं दिसतंय। 30 जागा जर कोकणातली मिळाली तर पुण्यातली जागा राष्ट्रवादीला मिळणार नसल्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नाशिक या 2 जागांवर वेगळाच वाद सुरू झालाय, तो आहे भाजप आणि शिवसेनेत। नाशिकच्या जागेवर आपला हक्क असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले होते। शिवसेना त्यासाठी आग्रही आहे, पण आता इथे भाजपचं संख्याबळ जास्त आहे आणि गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती असणारे लोक इथं उभं राहण्यासाठी उत्सुक आहेत। तर जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू आहे। गिरीश महाजन हे आपलं होम ग्राउंड सोडायला तयार नाहीये, तर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार कुणाल पाटील या दोघांनी आपल्या मुलांसाठी इथं फील्डिंग लावायला सुरुवात केली आहे। गुलाबराव पाटील हे आपला मुलगा प्रतापसाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचं कळतंय, तर कुणाल पाटील हेही आपला मुलगा सुमित आमदार व्हावा अशी जनतेची इच्छा असल्याचं म्हणतायत। त्यामुळे इथं मोठा पेच निर्माण झालाय। यावर पर्याय काढताना नाशिकमध्ये भाजपला आणि जळगावमध्ये शिवसेनेला जागा मिळणार असल्याचं गणित दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी ठरवल्याचं कळतंय। परभणी हिंगोलीच्या जागेवरूनही वाद सुरू आहे। महायुतीतील सर्वच पक्षांना इथं आपली ताकद जास्त असल्याचं दिसतंय। शिवसेनेची पूर्वपार ताकद इथं जास्त आहे आणि मंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या मुलासाठी या जागेवर उत्सुक असल्याचं कळतंय। आता अर्जुन खोतकर आहेत जालना जिल्ह्यातले, आपल्या मुलासाठी तेही मुंबईत भेटीगाठी घेत आहेत, तर राष्ट्रवादीनं या जागेवर आपला हक्क सांगितला आहे। राष्ट्रवादीचं संख्याबळ इथं बरंच आहे। इथले 2018ला विधान परिषदेवर निवडून गेलेले आमदार विप्लव बाजेरिया यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय, तर भाजपला ही जागा हवी आहे। मात्र आता आपल्या मित्रपक्षांसाठी म्हणजेच शिवसेना किंवा राष्ट्रवादीसाठी भाजप ही जागा सोडणार असल्याचं दिसतंय। इतर अनेक जागांवर महायुतीत वाद कमी अधिक प्रमाणात होते, मात्र
ते मिटल्याचं बोललं जातं आहे. पण कोकण, पुणे, नाशिक, जळगाव, हिंगोली आणि परभणी या जागांसाठी रस्सीखेच सुरूच आहे. एकनाथ शिंदेना नव्या फॉर्म्युल्यानुसार 4 जागा मिळणार असल्याचं चित्र असलं तरी त्यांना 7 जागांची अपेक्षा असल्याचं कळतंय. त्यासाठीच त्यांनी दिल्ली गाठल्याच्या चर्चा आहेत. तर भाजप जास्तीत जास्त जागा हातात ठेवण्याचा आणि आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आहे जिला आता एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. इतर दोन्ही पक्षांच्या तुलनेत कमी असणारं संख्याबळ हे तर कारण आहेच, पण अंतर्गत संघर्ष आणि पक्ष टिकून ठेवण्याची जबाबदारी सुनित्रा वहिनीवर आहे, हेही खरं. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पॉलिटिकल अपडेटसाठी पाहत राहा लगावबत्ती.